मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, 18 विधेयकं मांडणार। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीयेत, हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय। भास्कर जाधव यांची महायुतीवर टीका, तर पाशवी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा। विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाहीये, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीस यांची प्रतिक्रिया। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेते पद हे कमवा, शिंदेंचा टोला। विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळेस निर्णय होईल, विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची माहिती। हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष। अधिवेशनामध्ये महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं, कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य। शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर। उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाहीये। अन्य कुणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्गही बांधलेला आहे, फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांना टोला। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 4 मोर्चे धडकणार, चोख सुरक्षा व्यवस्था तैनात। आंदोलकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरा आणि हेल्मेट कॅमेरेचे देखील वापर। नागपूरमध्ये गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, सूत्रांची माहिती। जैश-ए-मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढला, गुप्तचर यंत्रणेचा इशारा। विधान भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। शिंदेंची शिवसेना पालिकेमध्ये 90 ते 100 जागांसाठी आग्रही, लवकरच प्रस्ताव ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती। तर आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याचीही शक्यता। लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजता वंदे मातरमवर चर्चा करणार असल्याची माहिती। चर्चेची सुरुवात करणार, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण, या पार्श्वभूमीवरती चर्चा केली जाणार। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटीलची 10 तारखेला चौकशी। दिग्विजय पाटील हा मीडिया कंपनीत पार्थ पवार यांचा व्यावसायिक भागीदार। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी निलंबित, उपनिबंधक रवींद्र तारू अटकेत। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तारूनं दस्त बनवून दिल्यानं कारवाई, बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या। धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटतील, मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली, जरांगेंचा गंभीर आरोप। मुंबई भाजपकडून शहरातील सर्व 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरी मेळाव्याचे आयोजन। वरळी विधानसभा मतदारसंघातून सुरुवात। नाशिकच्या मनमाडमध्ये थरथंडीत स्ट्रॉंग रूम बाहेर, भर थंडीमध्ये रात्रभर समर्थकांचा पहारा। ईव्हीएम सुरक्षित नसल्याचा उमेदवारांचा आरोप। इंडिगोकडून रद्द आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू। इंडिगोकडून आतापर्यंत 610 कोटींचा परतावा। बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यामध्ये 42 भात खरेदी केंद्र सुरू, मात्र ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद। नाशिकच्या सप्तशृंगी घाटात गणपती पॉइंट जवळ इनोव्हा कार ही दरीत कोसळली। देवदर्शनावरून परत येत असताना 6 भाविकांवर काळाचा घाला। मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची जाहीर। इतिहासात प्रथमच मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यामध्ये 10 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शस्त्र सोपून आत्मसमर्पण। देशाच्या परकीय चलनात साठ्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेली घट कायम, आरबीआयची माहिती। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून थंडीची लाट, पारा 17 सेल्सिअस पर्यंत खाली घसरण्याची शक्यता। नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। बॉलिवूड फिल्ममेकर विक्रम भट्ट राजस्थान पोलिसांच्या ताब्यात। 30 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात कारवाई। इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक डॉक्टर अजय मुरडिया यांची तक्रार।
मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी.